शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्याला बोनस मिळालाच पाहिजे शेतकऱ्याला बोनस मिळालाच पाहिजे शेतकऱ्याला हमी भाव हम तुम्हारे साथ हैं करण भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हमारा नेता कैसा हो करण भाऊ जैसा हो शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हमारा नेता कैसा हो करण भाऊ जैसा हो हमारा नेता कैसा हो करण भाऊ जैसा हो अरे या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी धानाला हमी भाव धानाला हमी भाव या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय चरण भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं शरद पवार साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं चरण भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं इलेक्ट्रिकच्या कनेक्शनसाठी अर्ज केला होता त्यांना आता एमएससीबी नोटीस देऊन राहिली तर तुम्ही आपले पैसे परत करा की ही बिनव्याजी ज्यांनी वर्षभराच्या पूर्वी भरले 2 वर्षाच्या पूर्वी भरले त्यांना सांगतात की सोलर पंप घ्या आणि त्यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत काही महत्त्वाच्या मुद्द्यावर निवेदन सादर करण्यासाठी गेलो होतो। निवेदन दिल्यानंतर या स्तरावरचे जे प्रलंबित मुद्दे आहेत त्याकडे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावं आणि जे या स्तरावर नाही आहेत ते मुद्दे शासनाकडे पाठवावे अशा प्रकारची सविस्तर चर्चा माननीय कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये झाली। महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांनी शासनाचा GR निघण्याच्या पूर्वी शासनाचा GR असा होता की आता मध्यंतरी देवेंद्रजी फडणवीस ऊर्जा मंत्री झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी इलेक्ट्रिक पंपासाठी डिमांड भरली असेल त्यांनी आपले पंप सोलरवर ट्रान्सफर करावे। माझं म्हणणं हे आहे की ज्या शेतकऱ्यांना या GRची जाणीव नव्हती तो GRच नव्हता त्याच्यापूर्वी जर अर्ज केले असतील आणि त्याचे डिमांड भरून झाले ते डिमांड परत करण्यासाठी नोटीस दिले जात आहेत ते नोटीस थांबवण्यात यावे आणि ज्यांनी इलेक्ट्रिक पंपासाठी डिमांड भरली त्यांना इलेक्ट्रिक पंपाचे कनेक्शन द्यावे ज्यांनी सोलरसाठी भरली असेल त्यांनी सोलरचे कनेक्शन द्यावे अशा प्रकारची मागणी ही एक शासनाला आपण कलेक्टरच्या माध्यमातून केली। रब्बी धानाची खरेदी सुरू आहे आतापर्यंत खरीप धानाचे काही शेतकऱ्यांचे अजूनही पैसे भेटले नाहीत। बोनस आला म्हणून मोठ्या प्रमाणात जाहिराती सोशल मीडियावर परवापासून सुरू आहेत पण आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यात बोनस गेला नाही। यावर्षी शेतकऱ्यांना एवढ्या अडचणीचा सामना करावा लागला की ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप लोन घेतले होते पीक कर्ज घेतले होते त्या शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत पीक कर्ज भरता आले नाही। त्याच्या कारण बोनसही 31 मार्चपर्यंत भेटला नाही आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना धानाचे सुद्धा पैसे 31 मार्चपर्यंत भेटले नाही। त्यामुळे बिनव्याजी कर्ज जो शेतकऱ्यांना बँकेच्या मार्फत दिला जात होता तो भरण्याची मुदत 31 मार्चपर्यंत होती आणि 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी तो कर्ज भरला असता तर त्यांना व्याज भरण्याची गरज नव्हती। पण यावर्षी भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत धानाचे पैसे न मिळाल्याने बोनस न मिळाल्याने त्यांना पीक कर्ज हे व्याजासहित भरावा लागणार आहे ही सगळ्यात मोठी अडचण आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा मागच्या वर्षीच्या पूर्वी शासनाची एक अट होती की जो आधारभूत धान केंद्रावर धान नेईल त्या शेतकऱ्यांना बोनस दिला जाईल। मग ती अट सरकारने शिथिल केली। कदाचित सरकारचा त्यावेळी चांगला उद्देश असावा त्या उद्देशाने ती अट शिथिल केल्यावर यावर्षी त्याचे फीडबॅक इतके खराब आले की खुल्या मार्केटमध्ये धानाचे भाव मोठ्या प्रमाणात पडले। डीबीडीद्वारे शेतकऱ्यांना बोनस मिळते म्हणून धान केंद्रावर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जवळपास 70% शेतकऱ्यांनी धान केंद्रावर धान दिला नाही। खुल्या मार्केटमध्ये धान विकला आणि त्या धानाला 1750 रुपये 1800 रुपये क्विंटलने धान विकावं लागला।
एकीकडे सरकारचे प्रतिनिधी आणि सरकारमध्ये सामील असलेले पक्ष, त्या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर जाहिराती छापत आहेत की आमच्या प्रयत्नाला येस, प्रफुल्लभाईच्या प्रयत्नाला येस, भुके साहेबांच्या प्रयत्नाला येस, बोनस मिळणार आहे. अरे बोनस मिळणार आहे, पण तुम्ही शेतकऱ्यांना का दिला? तुम्ही 2300 रुपये मागच्या वर्षीचा हमी भाव असताना या वर्षी त्या शेतकऱ्यांचा धान 1800 रुपये क्विंटल दिला. म्हणजे 500 रुपये शेतकऱ्यांच्या, 600 रुपये शेतकऱ्यांच्या एका क्विंटल नुकसान झाला. आणि तुम्ही बोनस देऊन साध्य का करणार आहे? ज्या शेतकऱ्याला बोनस मिळाला नाही त्या शेतकऱ्यांच्या क्विंटल मागे 1200 रुपयाचं नुकसान आहे. एकीकडे तुम्ही खताच्या किमती वाढवल्या, बियाणाच्या किमती वाढवल्या, मजुराच्या किमती वाढल्या, डिझेलच्या किमती वाढल्या. आणि अशा परिस्थितीमध्ये दरवर्षी तुम्ही जर खुल्या मार्केटमध्ये धानाचे भाव पडत असतील तर त्या शेतकऱ्याच्या एक प्रकारे सरकारच्या माध्यमातून शोषण होत आहे असंच मला म्हणायचं आहे. आणि म्हणून मी शासनाला जागा करण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी यांना निवेदन द्यासाठी गेलो होतो की हा मुद्दा तुम्ही सिरियसली घ्या. जर 2369 रुपये भाव सरकारनं जाहीर केला आहे तर त्यापेक्षा कमी दरामध्ये कुठल्याही मार्केटमध्ये भाव जाता कामा नये, हा शासनाचा धोरण आहे. पण आपल्या जिल्ह्यामध्ये 5 बाजार समित्या आहेत, 5-6 बाजार समित्या आहेत. या 6ही बाजार समित्यामध्ये अशी अवस्था आहे की बाजार समितीच्या धोरणानुसार, सहकार खात्याच्या धोरणानुसार त्या बाजार समितीमध्ये हमी भावापेक्षा कमी दरात कुठलाही पीक विकता कामा नये. तरी पण मी कलेक्टरला काही बाजार समित्यांचे पुरावे दिले की हे पुरावे घ्या आणि त्या बाजार समितीमध्ये हमी भावापेक्षा कमी दरामध्ये धानाची विक्री केली जात आहे अशा प्रकारचे पुरावे दिले. त्या बाजार समित्यांवर कारवाई करा, प्रशासक लावा किंवा त्या शेतकऱ्यांना न्याय द्या. तुमसर बाजार समितीचा एक मोठं उदाहरण, मागच्या वर्षीपर्यंत तिथं आधारभूत धान खरेदी केंद्र बाजार समितीत होता शासनानं दिलेला. तो वर्षभरापासून आधारभूत धान केंद्र बंद झाला. काही मुठभर व्यापाऱ्यांचा फायदा करायसाठी, काही व्यावसायिक नेत्यांचा फायदा करावसाठी बाजार समितीमध्ये हमी भावानं धान विकला जातो सेंटरवर, म्हणून तो सेंटर बंद करण्यात आला आणि खुल्या मार्केटमध्ये त्या धानाला बाजार समितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव काढले गेले की काही मुठभर व्यापाऱ्यांनी ते धान खरेदी केले आणि शेतकऱ्यांच्या नावावर या जिल्ह्यातल्या धान केंद्रावर तो माल 2369 रुपये भावानं विकला गेला. म्हणजे नुकसान कोणाला झाला? शेतकऱ्यांचा. का या जिल्ह्यामध्ये जे जनप्रतिनिधी आहेत सत्ता पक्षातले त्या जनप्रतिनिधींच्या लक्षात काय आला नाही? मग तुम्ही जाहिरात टाकता, शेतकऱ्यांची सहानुभूती घेण्याच्या तुमच्या केविलवाना प्रयत्न थांबवा आणि तुम्ही याकडे लक्ष घातलं पाहिजे जे जनप्रतिनिधी म्हणून काम करतात. ज्या एरियामध्ये धानाच्या पिका आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला निवेदन दिलेले आहेत. असे अनेक विषय आहेत की संजय गांधी श्रावणबाग निराधार योजनेचे अनेक लाभार्थी त्यांचे खाते अपडेट न झाल्यामुळे 6-6 महिन्यापासून 1-1 वर्षापासून त्यांच्या खात्यात पैसे भेटले नाही. लाडक्या बहिणीचा विषय महत्वाचा आहे. आपल्या जिल्ह्यात अनेक लाडक्या बहिणीचे फॉर्म अपात्र ठरवण्यात गेले. हे सरकार लाडक्या बहिणीच्या नावावर निवडून आली, त्यांचे फॉर्म जर अपात्र होते, त्यांचे कागदपत्र बरोबर नव्हते तर त्यांना तुम्ही महिने दिले कशाला? आणि आज त्याच्या कागदपत्राची तुम्ही तपासणी करून त्यांना जर अपात्र करत असाल तर जे जनप्रतिनिधी लाडक्या बहिणीच्या नावाने निवडून आले त्यांनाही अपात्र केलं पाहिजे, ही सुद्धा आमची माहिती. MREGS मध्ये कुशल कामाचे, अकुशल कामाचे आतापर्यंत पैसे आले नाहीत. आदिवासी विभागानं राज्याच्या या जिल्ह्याला 18 कोटी रुपयाचे कामं मंजूर केले, कामं पूर्ण झाले पण अजूनही त्या कामाचे पैसे दिले नाहीत. तुमसर आणि मोहाडी नगर परिषद, मोहाडी नगरपंचायत आणि तुमसर नगर परिषद या दोनही नगर विकास खात्याच्या अंतर्गत चालणाऱ्या संस्थेच्या विकास कामाचा निधी 18 कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला. म्हणजे बघा शोकांतिका, मी तुम्हाला त्यासाठीच म्हणतो का आपण लोकशाहीच्या 4था स्तंभा, जनतेमधले विषय शासनाच्या दरबारी मांडण्याची तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांना शासनाने नोंदणीकृत केलेलं असताना एक संस्था जिल्हा परिषद ही ग्राम विकास खात्याच्या अंडरमध्ये चालते आणि नगर परिषद, नगरपंचायत ही नगर विकास खात्याच्या अंतर्गत काम करते. नगर विकास खात्यानं काढलेला जिया आणि त्या जिया अंतर्गत तुमसर नगर परिषदेला आणि मोहाडी नगरपंचायतीला दिलेले पैसे हे जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास खात्या अंतर्गत चालणाऱ्या संस्थेकडे वर्ग का करण्यात आले? काही विशिष्ट लोकांचे पोट भरण्यासाठी का नगर परिषद सक्षम नव्हती? याचा सुद्धा उलगडा शासनाने करावा. हा सुद्धा निवेदन या विषयावर आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. या जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत ऊसाचे लागवडीचे पैसे भेटले नाही. ऊस दिल्यावरही कारखान्यावर त्यांचा ऊस गेलेला आहे. ते सुद्धा त्या शेतकऱ्यांना ताबडतोब पैसे द्यावे.
बरेच असंघटित कामगार आहेत ज्यांचे 90 दिवसाचे पूर्ण केले, त्यांची नोंदणी झाली, त्यांचे क्लेमसाठी अर्ज आहेत, ते अजूनही अर्ज निकाली निघत नाही. कोणाचे समजा स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत, कोणाचे हेल्थचे प्रॉब्लेम आहेत, कोणाचे डिलिव्हरीचे प्रश्न आहेत, क्लेम आहेत, ते सगळ्या क्लेमचे अर्ज जे प्रलंबित आहेत ते निकाली काढण्यात यावे. हा मुद्दा माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरचा आहे. तो त्यांनी आतापर्यंत मार्गी लावला नाही. असे सगळे विषय घेऊन आम्ही आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये चर्चा करायसाठी गेलो होतो. शासनाला निवेदन त्यांच्यामार्फत दिलेलं आहे. शासनाने याकडे खबरदारीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्याच्या अनुषंगानं आपल्या राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू साहेब हे मागच्या आठवड्यामध्ये गुरुकुलच्या आश्रम मोजरी येथे उपोषणाला आमरण उपोषणाला बसले होते. अन्नत्याग आंदोलन केला. महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि सत्ता पक्षाच्या लोकांनी त्यांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांचे आंदोलन यशस्वी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही एक समिती तयार करू कर्जमाफीच्या संबंधात. त्यावर मला असं वाटतं की राजू शेट्टी साहेब शेतकरी संघटनेचे नेते यांनी सुंदर प्रतिक्रिया दिली आहे आणि त्या प्रतिक्रियेचं मी समर्थन करतो. ही प्रतिक्रिया अशी होती की लाडल्या बहिणीच्या तुम्ही 1500 रुपये महिना देताना कुठली समिती गठीत केली होती आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्यासाठी तुम्ही जर बच्चू कडूला निवेदन देऊन त्यांचं खोटा समाधान करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो आम्हाला मान्य नाही. बिना समितीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन या महाराष्ट्रातल्या मतदारांना देताना तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही सरसकट कर्जमाफी करताना तुम्ही जे जाहीर केलेलं आहे त्यावेळी कुठली समिती गठीत केली होती हा माझा प्रश्न आहे. कुठलीही समिती न करता शासनाने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्यावी अशा प्रकारची आम्ही शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो. कामगार विभागाच्या बांधकाम विभागात कंत्राटी कामावर लागले आहेत आणि त्यामुळे विशिष्ट पक्षाच्या लोकांच्या कामगारांचे काम त्या ठिकाणी होत आहे, बाकीचे वंचित राहत आहेत. सरकार जर पारदर्शक असेल आणि सगळं काम जर ऑनलाईन चालणार असेल, सेवा हमी कायदा या राज्यात चालू आहे, तर विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवड करण्याची आवश्यकता नव्हती. याकडे शासनाने लक्ष द्यावं. खाजगी संस्थेच्या मार्फत घरटॅक्सची आकारणी केली जाते. नगर परिषदेच्या तिथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या खाजगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना असं घेऊन टाकलं की त्यांच्या स्वतःच्या घराचे टॅक्स कमी आणि लोकांचे जास्त आकारले जाऊन राहिले आणि म्हणून रोज लोक ऑब्जेक्शन पुटअप करत आहेत. त्याच्या सुद्धा शासनानं तात्काळ दखल घ्यावी. त्यांच्या प्रशासकीय अधिकारी नेमला दिला आहे. कलेक्टरनं त्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आम्ही त्या माध्यमातून केली आहे.